तर नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण जातोय चिपळूण गावचा गोविंदा घेऊन देवाऱ्या गावामध्ये कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा आहे आणि आपण थर घेऊन आपला जातोय। आपल्या थराचे आहेत सगळे मानकरी गाडी लावलेली आहे आणि तो आपण हनुमानच्या मंदिराच्या पाया पडूया आणि दर्शन घेऊया आणि आपण निघूया। तर चला, हनुमान की जय। तर चला आता आपण जाऊया थर लावायला। चला आपण आता जाऊया, आपली गाडी आहे, गाडीमध्ये जाऊया आपण देवार गावाला। आणि आपली टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे, श्री गजलक्ष्मी ट्रॅव्हल्स। तर चला आपण जाऊया, गजलक्ष्मीचे मालक आणि आपण आता गोविंदा पथकाची तयारी आहे। देवारमध्ये आपण आता आलेलो आहे, आता आपण जाऊया थर लावायला, मजा बघा। एक एक आपली आलेली आहे आता, आम्ही आलेलो आहे आता, आम्ही जाणार आहे थर लावण्यासाठी।
जो गोविंद पथक आपला थर रचतो येथे आमचे मामा उपस्थित राहिलेले आहेत. पहिला थर तिसरा थर देखील लावलेला आहे. चौथ्या थराचा प्रयत्न केला जातो. मला वाटतं इतर गोविंद पथक जर कोणी जवळ असतील तर त्यांनी कृपया सहकार्य करायचं आहे. संजयजी शेडगे शिपोळेचे गोविंद पथक. चला कृपया आपण आपलं बक्षीस स्वीकारण्याकरता विचार मंचकावरती यायचं. शिपोळे गोविंद पथक धन्यवाद. कलकवणे गोविंद पथकाचं आतल्याचं गोविंद पथक या ठिकाणी हजर झालेले असले मी त्यांना विनंती करतो की आपण आपले थर या ठिकाणी. शिपोळे गोविंद पथक कृपया आपण आपलं सन्मान चिन्ह चिंचगड ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच लोंढे मॅडम यांना विनंती करतो की शिपोळ्याच्या गोविंदा पथकाला आपण या ठिकाणी आपलं बक्षीस द्यायचं आहे. चिंचगड ग्रामपंचायतच्या माजी सरपंच अतिशय सुंदर अशी सलामी दिलेली सर्वांनी या ठिकाणी अतिशय जबरदस्त अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं या ठिकाणी यशस्वी सलामी दिली. शिपोळे गावठण 5 रचला दाखल होत आहे. त्यांना विनंती आहे की कृपया आपण लवकरात लवकर या ठिकाणी घ्यायचंय. बोरकत गोविंद पथक या ठिकाणी दाखल होत आहे. त्यांना विनंती आहे कृपया लवकर घ्यायचंय. शिपोळे येथील गोविंद पथकाला या ठिकाणी सन्मानित करताना चिंचगड ग्रामपंचायतच्या माजी सरपंच लोंढेताई आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी अतिशय सुंदर असे मनोरे या ठिकाणी त्यांनी रचलेले आहेत. आजच्या या दहीहंडीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वच यंत्रणांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. त्यामध्ये पोलीस यंत्रणा असेल, आरोग्य विभाग असेल, महसूल यंत्रणा असेल, सर्वांनी सहकार्य केलेलं आहे. या ठिकाणी या गावचे तलाठी अमोलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी या ठिकाणी विभाग प्रमुख संजय शेडगे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. अतिशय चांगले सहकार्य सकाळपासून विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर यायचे. अंतरवाडीचे मान्य अनिल भावे यांनी कृपया व्यासपीठावर यायचंय. आपला सन्मान आम्ही करणार आहोत. कृपया आपण व्यासपीठावर यायचंय. शिपोळे गावठण गोविंद महिला पथक या ठिकाणी पारंपरिक नाट्याच्या मंदिरामध्ये या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही या ठिकाणी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. अनिल भावे कृपया आपण आपल्या शिपोळच्या महिलांचा आहे. शिपोळे येथील महिलांचे गोविंद पथक या ठिकाणी तिसरा थर यशस्वीरित्या आणि सुंदर अशी 3 थरांची सलामी दिलेली आहे. शिपोळे महिला गोविंद पथकानं पहिल्यांदाच या ठिकाणी कमलाची दहीहंडी सोहळा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
साहेब या 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 ठिकाणी कुरुम बोरीचा कुरुम पहिल्यांदा इथे देखील मुलींचं गोविंदा पथक आहे आणि क्या बात आहे उत्तरवाडी करून या ठिकाणी पहिला तर दुसरा तिसरा चौथा यशस्वी अशी सलामी देण्यात आलेली आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. अत्यंत सुरेख लयबद्ध पद्धतीनं या ठिकाणी मुळशी येथील श्री पारधी साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते. शिवसेनेचे राजेजी भवने यांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत करतोय. त्याचप्रमाणे आपला चोपतात यांनी आपल्याला या ठिकाणी महिलांनी चांगले मनोरंजन असून या ठिकाणी आपल्याला आपलं मनोरंजन केलं. ते शिवपुराचं या ठिकाणी महिलांचं पथक बक्षीस स्वीकारतात. मी पोदे आपल्या या ठिकाणी येसावरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं बक्षीस देऊन सन्मानित करायचं आहे. धन्यवाद सर्व महिला पथकांचं देखील आपल्याला यावर्षी आमंत्रण करून पुढल्या वर्षी चला आता आपण थर लावून झालेला आहे. आपण आता परत जाऊया गाडीमध्ये आणि आपल्या गाडी आहे इकडं गजलक्ष्मी ट्रॅव्हल आहे. तर चला गाडीमध्ये बसूया आपण. आता थर लावून झाले चला आता चला प्रतिक्रिया ऐकूया आपण सगळ्यांच्या. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला टाटा बाय बाय.